द रॅशनलिस्ट मुवमेंटमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, सध्या आपल्या देशात दिवाळी सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात आहे. हा सण खूप प्राचीन काळापासून साजरा केला जात असल्याची मान्यता असली तरी मागील हजार वर्षांपासून हा सण निश्चितपणे साजरा केला जात असल्याचे लिखित पुरावे आहेत. रावणाच्या वधानंतर राम जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले अशी मान्यता आहे. पण ऐतिहासिक दृष्टिकोनातून बघितल्यास ही फक्त मान्यताच आहे. याला काहीही पुरावा नाही. राम आणि रामायण यांना दिवाळीसोबत जोडण्याची हिंदूंची ही श्रद्धाही फार प्राचीन नाही, फार अलीकडची आहे. 1000 वर्षांपूर्वी म्हणजे सन 1017 मध्ये भारतात अल-बरुनी नावाचा एक मुस्लिम विद्वान आला होता. तो संस्कृत, अरबी आणि फारसी या भाषांचा प्रकांड पंडित होता. त्याने भारतातील आपल्या वास्तव्यावर आणि अनुभवांवर आधारित एक प्रवास वर्णन लिहिले आहे. ते अल-बरुनी का भारत या नावाने हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. अल-बरुनीने आपल्या प्रवास वर्णनात भारतात त्या काळी जे जे सण साजरे केले जात होते त्यांचे सविस्तर वर्णन केले आहे, ज्यात दिवाळी या सणाचाही समावेश आहे. दिवाळीचे वर्णन करताना अल-बरुनी आपल्या प्रवास वर्णनात पान नंबर 530 वर म्हणतो, कार्तिक की पहली या अमावस्या का दिन जब सूर्य तुला राशि में जाता है, दिवाली कहलाती है. तब लोग स्नान करते, आमोद के वस्त्र पहनते, एक दूसरे को पान और सुपारी उपहार देते हैं. वे सवार होकर दान देने के लिए मंदिरों जाते और दोपहर तक एक दूसरे के साथ हर्ष से खेलते हैं. रात को वे प्रत्येक स्थान में बहुत बड़ी संख्या में दीपक जलाते हैं, जिससे वायु पूर्ण रूप से निर्मल हो जाती है. इस पर्व का कारण यह है कि वासुदेव की श्री लक्ष्मी विरोचन के पुत्र बलि को, जो 7वें पाताल में बंदी है, वर्ष में एक बार बंधन मुक्त करती और संसार में जाने की आज्ञा देती है. इसलिए यह त्योहार बलिराज्य अर्थात बलि का आधिपत्य कहलाता है. हिंदू कहते हैं कि कृतयुग में यह समय सौभाग्य का समय था और वे प्रसन्न होते हैं क्योंकि प्रस्तुत उत्सव का दिन कृतयुग के उस समय के सदृश है. हे वर्णन बघितले की आपल्या लक्षात येईल की आज दिवाळीचे जे स्वरूप आहे ते 1000 वर्षांपूर्वी नव्हते. 1000 वर्षांपूर्वीची दिवाळी आणि आजची दिवाळी यात काही बाबतीत समानताही आहे, जसे की नवे कपडे परिधान करणे, दिवे लावणे आणि बळीराजाचे पूजन करणे. पण या बाबी सोडल्या तर त्या काळची दिवाळी आणि आजची दिवाळी यात खूपच फरक पडला असल्याचे आपल्या लक्षात येईल. आज दिवाळीच्या काळात साजरे केले जाणारे धनतेरस, वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज हे सण 1000 वर्षांपूर्वी साजरे केले जात नव्हते. हेच अल-बरुनीच्या या प्रवास वर्णनावरून आपल्या लक्षात येईल. पण एक बाब मात्र आपल्या लक्षात आली असेल की त्या काळातही दिवाळीत बळीराजाचे पूजन केले जात असे आणि आजही बळीराजाचे पूजन केले जाते. दिवाळीचे नाते प्रकाशाशी जोडले जाते. दिवा हे प्रकाशाचे एक साधन आहे. 1000 वर्षांपूर्वीही दिवाळीत दिवे प्रकाशित करण्याची प्रथा प्रचलित होती. आज दिवाळी रामाशी जोडल्या जाते, पण राम ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे. आणि दुसरी बाब अशी की राम जेव्हा अयोध्येला परतले तेव्हा अयोध्येतील लोकांनी गुढ्या उभारून त्यांचे स्वागत केले असेही सांगितले जाते. मग प्रश्न असा आहे की राम नेमके केव्हा अयोध्येला परतले, दिवाळीला की गुढीपाडव्याला? वाल्मिकी रामायण बघितले तर त्यात दिवाळी आणि गुढीपाडवा या दोन्ही सणांचा उल्लेखच नाही. राम अयोध्येला परतण्यासंदर्भातील वाल्मिकी रामायणात वर्णन केलेला कालावधी दिवाळी आणि गुढीपाडवा या सणांशी साधर्म्य दाखवत नाही. याचाच अर्थ असा की दिवाळीला राम आणि रामायण यांच्याशी जोडण्याची परंपरा चुकीची आहे. मग प्रश्न उपस्थित होतो की दिवाळीचे मूळ आहे तरी कोठे? दिवाळी सण बौद्ध धम्मात दीपदान उत्सव म्हणून साजरा केला जातो. येथेच या सणाचे मूळ शोधता येते. दिवाळीत हिंदूंमध्ये दिवे लावण्याची प्रथा आणि बौद्ध धम्मातील दीपदान परंपरा या दोन्ही बाबी बघता दिवाळी या सणाचे मूळ बुद्ध धम्मातच असले पाहिजे हे स्पष्ट आहे. कारण आज ज्याला हिंदू धर्म म्हणतात तो मुळात बुद्ध धम्मातील महायान पंथाचे बिघडलेले स्वरूप आहे, हे सिद्ध झालेले आहे.
तथागत गौतम बुद्ध हे ज्ञानप्राप्तीनंतर पहिल्यांदा कपिलवस्तू येथे गेले असता तेथील प्रजाजनांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले असे मानले जाते. बुद्ध ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहे. आज आपल्या देशात जेवढे सण उत्सव साजरे केले जातात त्याचे मूळ बुद्ध परंपरेतच असल्याचे आपल्याला दिसते. त्यामुळे दिवाळीचे मूळही आपणास बुद्ध परंपरेतच शोधावे लागेल. मानव समाजाने काल्पनिक व्यक्तिरेखांचे महिमा मंडन करणे बंद करून ऐतिहासिक व्यक्तिमत्वांच्या कार्याचे महत्त्व लक्षात घेणे गरजेचे आहे. बुद्ध हा महान मानव या मातीत होऊन गेला याचा अभिमान प्रत्येक भारतीयाने बाळगणे हीच खरी दिवाळी असेल. जय भारत.